आज बनवले घरच्या घरी मस्त चमचमीत व्हेज हक्का नूडल्स। त्यासाठी काय केलं बघा, 2 नूडल्सचे पॅकेट घेतले। तर पहिल्यांदा काय केलं, कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये 2 ते 3 ग्लास इतकं पाणी घातलं, चवीपुरतं मीठ टाकलं। पहिल्यांदा हे नूडल्स बघा मस्त छान असे शिजवून घेतले। नूडल्स शिजवून घेतल्यानंतर बघा लगेच एका जाळीमध्ये काढले, त्यावरती थंडगार पाणी टाकलं आणि नूडल्स छान असे मोकळे सुटसुटीत करून घेतले। त्यानंतर बघा एका कढईमध्ये तेल टाकलं, थोडासा बघा 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबत थोडा आल्याचा तुकडा मी छान कट करून घेतला होता तो घातला। त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या। हे सगळं मी छान फ्राय करून घेतलं। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा, त्यासोबतच बघा एक सिमला मिरची आणि थोडासा पत्तागोबी, या सगळ्या भाज्या मी उभ्या आकारात कट करून घेतल्या होत्या। त्या सगळ्या भाज्या यामध्ये घातल्या। भाज्यासुद्धा छान अशा फुल गॅसवरती मस्त क्रंची होईपर्यंत फ्राय करून घेतल्या। त्यानंतर यामध्ये बघा शिजवून घेतलेले नूडल्स घातले। त्यानंतर थोडासा रेड चिली सॉस, थोडा बघा सोया सॉस, टोमॅटो केचप घातलं, काळी मिरी पूड घातली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि 1 ते 2 मिनिटासाठी हे नूडल्स छान असे परतून घेतले। बघू शकताय मस्त असे गरमागरम व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत। आपल्या चॅनलवरती बघा याचा सुद्धा फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि या आता गरमागरम नूडल्स खायला आणि त्यासोबत सबस्क्राईबसुद्धा करून घ्या।